चांगला नाही आला हा फोटो. हो ताई, जरा बाजूला होतं का? गाडी चालवायची. तू 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 कस काय? अगं काय नाही, इकडे थोडं काम होतं म्हणून आले होते मी. अच्छा, काय मग लग्न बिग्न झालं काय मानसी तुझं? हो, लग्न झालं. अच्छा, झाले आता 1 वर्ष लग्न करून. खूपच लवकर लग्न केलं तू तर. हा ना, 1 वर्ष झाले अगं लग्नाला. 1 वर्ष झालं? हो. तू तर अगं चांगलं कॉलेजमध्ये टॉपर होती. आणि तू तर कॉलेजच्या की क्रश होती. आणि तुला तर कलेक्टर व्हायचं होतं ना? हा अगं, व्हायचं होतं पण केलं आता लग्न. अवघडच आहे बाई. माझं बघ, मी काही आता MNC मध्ये जॉबला लागलेली मी कंपनीमध्ये. ना? हां. चांगलंय. आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालंय. चांगलं झालं मग तुझं. हो ना, मग चांगलं चालणार. मला 10 लाखाचं पॅकेज पण आहे. हा. मग पण तुझ्यासोबत जे झालं ना, मी तर म्हणते ते चांगलंच झालं. कारण तुझी अवकातच ती. म्हणजे बरं झालं मी तुझ्यासोबत राहिले नाही. एवढं दाखवली आम्हाला चांगली ॲक्टिंग, कमी खूप हुशार आहे, खूप टॉपर आहे, चांगली शिकली वगैरे. आणि शेवटी काय केलं? लग्नच. आता पोरं बाळा काढ आणि तेच सांभाळत बस आयुष्यभर. तसं माझं तर काही नाही बाई. माझं मस्त चाललंय जे चाललंय ते. बघ आता माझी गाडी पण आहे, अजून मी मर्सिडीज ते पण घेतलं आहे. घरी बघशील तर माझा बंगला 2 एकरमध्ये एवढा मोठा. शेती वगैरे मी जास्त घेऊन ठेवली आता. म्हणजे प्लॉट वगैरे पण घेतले सिटीमध्ये. तुझं काही नाही. तू आता याचंच आता हाऊसवाईफ आहे काय फक्त, की जॉब पण करते? नाही नाही, घरातलंच काम करते अगं, हाऊसवाईफच आहे मी. घरातलीच कामं करते का दुसऱ्याची पण तुला भांडे करते? अगं असं काय बोलते तू? एवढ्या दिवसांनी भेटली, चांगलं बोल ना. चांगलं बाई, मला तर बोलायचंच नाही. अशा भिकाऱ्या लोकांसोबत मी कसं काय बोलू? उगाच माझं आहे तेवढी चव जायची तुझ्यासोबत राहून. अगं भिकारी म्हणजे असं काय बोलते तू? दिसतंय ते दिसण्यावरून, तुझ्या राहण्यावरून पण. म्हणे भिकारी नाही तर काय. आणि हे बघ, तुला मी नीट सांगते, परत आता ना इथून मला मैत्रीण म्हणली ना, आजच्या नंतर मला मैत्रीण पण म्हणू नको. नाही तर उगाच आहे तेवढं माझं जायचं आणि सगळंच व्हायचं. आणि हे काय फोन बिन चोरला बिला काय कोणाचा? अगं असं काय बोलते तू? सर, तुम्ही इकडं कसं? सर? कसं म्हणजे वाईफ आहे माझी, मग आलो घ्यायला आलोय. वाई? हो, हजबंड आहेत माझे. तू ओळखते का त्यांना? हो, आमच्या कंपनीचे हेच तर सर आहे. म्हणजे तुमचं काय बोलणं झालं का? ओळखते तू? हो, माझी कॉलेजची फ्रेंड आहे. म्हणजे लहानपणापासूनच सोबत होतो आम्ही. पण तिला थोडा गैरसमज झाला का मी लवकर लग्न केलं ना, काय त्याच्यामुळे बोलले का ते? मी तर ऐकलं सगळं. एखाद्याचे असं बोलतात का? जाऊ दे, सोडा. मोठं टाप आणायला शिकले काय तू? मोठ्या कंपनीत लागले म्हणजे? मर्सिडीज घ्यायची काय? सॉरी सर, चुकलं. चुकलं? माझी नको माफी मागू, हिची माग. काहीतरी स्वाभिमान येईल आपण. तुला माहिती का घरी काय घडलंय ते? हिचे वडील माझे मामा आहेत, आम्ही नातेवाईक आहेत. हिच्या वडिलांचं दुखत होतं, त्यांनी मला सांगितलं हिची एकच अट होती लग्नासाठी, की फक्त वडिलांना सांभाळता असेल तरच मी लग्न करायला तयार आहे. म्हणून आमचं नाईलाजानं लग्न झालं. नाही ती खूप हुशार आहे आणि आत्ता पण MPSC करते ती. असं समजू नको तू मोठी शिकली, मोठ्या कंपनीत लागली म्हणजे तू बाप झालीस. तुला काहीतरी अडचण असेल हिला. असं दुसऱ्यांना कमी लिखून काही जमत नाही. सॉरी, चुकलं माझं. मानसी, खरंच सॉरी. असू दे गं. आणि तुला एक सांगते मी, समोरच्याबद्दल आपल्याला काही माहीत नसतं ना, तर त्याला जज नाही करू. आणि तू कॉलेजपासून अशीच आहे, सुधार थोडी आता. मैत्रीण सांगायला लाज वाटण्यापेक्षा अभिमान वाटला पाहिजे. तिला पण अभिमान वाटतो तुझं, तू एवढ्या कंपनीत लागली, तिला का चांगलं वाटणार नाही? आणि तिच्याबद्दल अभिमान राग. मी तिचा नवरा नव्हतो, तू दोन्ही वाढणे करणार ठरवलीस. हां, घरातलं काम करायला कसली लाज आली त्याला? इथून पुढे लक्षात ठेव, हीच तुला आयुष्यात मोठी शिक्षा असं आणि सबक म्हणून शिक ठेव एखादी. चल पूजा. असू दे, येऊ का मी? हो ठीक घे आहे. काळजी. हो, बाय. बाय.